संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे यंदाही लोणारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं पारंपरिक, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. पास्ते ग्रामस्थांचा प्रेमळ पाहुणचार स्वीकारल्यानंतर पालखी लोणारवाडीत दाखल होताच ज्ञानोबा तुकाराम आणि निवृत्तीनाथ महाराज की जयच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला. सालाबादप्रमाणे यंदाही लोणारवाडी ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी मनापासून पुढाकार घेत पुरणपोळी आणि गुळवण या पारंपरिक महाप्रसादाचं मोठ्या भक्तिभावानं वाटप केले. हजारो वारकर पाहुणचाराचा आस्वाद घेत ग्रामस्थांच्या सेवाभावाचं कौतुक केले. पालखीचा मुक्काम लोणारवाडीत होताच ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी पिण्याचं पाणी, निवास, भोजन आणि इतर आवश्यक सुविधांची उत्कृष्ट व्यवस्था केली. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही सेवा कार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकरी संप्रदायातील सेवाच हीच खरी भक्ती हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून जपला. भक्ती, परंपरा आणि सेवाभावाचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या या सोहळ्यानं लोणारवाडीची वारकरी परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली. ग्रामस्थांच्या आत्मीय स्वागतामुळं पालखी सोहळ्याला अधिकच आध्यात्मिक आणि भावपूर्ण स्वरूप प्राप्त झाले. भक्ती, सेवा आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या या सोहळ्यामुळं लोणारवाडीची वारकरी परंपरा पुन्हा एकदा उजळून निघाली. SCN न्यूजसाठी सुजल शितोळे. देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम बोलान देह हलाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम बोलान देह हलाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. च्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या लोणारवाडी तथा शास्त्रीनगर पंचकृषीत आज आपल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा हा चौथा मुक्काम अतिशय उत्साहात आणि एकदम आनंदामध्ये हा उत्सव आमच्या सर्व ग्रामस्थ साजरा करताय. इथं अतिशय उत्तम अशी व्यवस्था ग्रामस्थांनी केलेली आहे. सगळ्या वारकऱ्यांची आरोग्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, परत जेवणाची वगैरे, पाण्याची, या सगळ्या व्यवस्था ग्रामस्थांनी अतिशय उत्तम प्रकारे केलेल्या आहे. दरवर्षाप्रमाणे आमचा हा सोहळा आम्ही सगळे ग्रामस्थ एकजुटीने आणि सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थित पार पडतो आणि ह्या पालखीचा आमच्याकडं दरवर्षी ह्याच आनंदामध्ये हा सोहळा पार पडेल. मी अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि पूर्ण तरुणांच्या वतीने, भजनी मंडळ, आमचे सगळे पदाधिकारी, ग्रामपंचायत लोणारवाडी या सगळ्यांच्या वतीने मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि पालखीचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा आणि या वारकऱ्यांची काळजी घ्यावा. कुठलाही वारकरी आपल्या गावाला गालबोट लागल असं आपण वागायचं नाही आहे. सर्वांना सहकार्य करून हा सोहळा साजरा करायचा आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने, त्याचप्रमाणे माता सप्तशृंगी तसेच पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शास्त्रीनगर तथा लोणारवाडी गावी आज निवृत्तीनाथ पालखी सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे. नुकतंच पालखीचं आगमन होऊन या ठिकाणी अतिशय मोठ्या स्वरूपात त्यांचं स्वागत करण्यात आलेलं पालखी सोहळ्याचं. त्याचप्रमाणे आमच्या
ग्रामस्थांच्या वतीने वारकरी संप्रदायाच्या वतीने त्याचप्रमाणे युवकांच्या वतीने गेल्या 15 दिवसापासून ह्या उत्साह सोहळ्याची तयारी करत असते आणि खास करून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाची जी परंपरा आहे पुरणपोळीची शिदा गोळा करणे आणि परत त्या शिदा घरोघरी देणे आणि पुन्हा तो गोळा करून या सर्व तयार करून पुरणपोळी तयार करून सर्व महिला या ठिकाणी या पुरणपोळी परत या ठिकाणी आणतात आणि गेल्या ज्या दिवसापासून या पालखी सोहळ्याची सुरुवात झाली असेल त्या दिवसापासून तर आजपर्यंत अखंडितपणे हा सोहळा या ठिकाणी अविरतपणे पार पडत आहे. या सोहळ्यासाठी सर्व गावातील बाहेर गेलेल्या सर्व भगिनी या ठिकाणी दिवाळीचाच सण या ठिकाणी साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे शासनाने जे काही 3 वर्षापासून जी मदत या ठिकाणी केलेली आहे तरी पण काही सुविधा या ठिकाणी निर्माण होणं गरजेचं आहे. यात्रास्थळात या ठिकाणी हे गाव आहे, ज्या सुविधा दिल्या त्या कमीच पडत आहे. दिवसेंदिवस जास्तीत जास्त वारकऱ्यांची संख्या वाढल्या कारणाने ज्या काही मूलभूत सुविधा या ठिकाणी आवश्यक आहे त्या मूलभूत सुविधा या ठिकाणी शासनाने पुरवाव्या. आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने त्या मागणी करून ज्या काही कमी पडल्या असेल त्या या ठिकाणी शासनाने इथून पुढे पुराव्या अशी मी शासनाला ग्रामस्थांच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने विनंती करतो आणि पुनश्च एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आज या शास्त्रीनगर या लोणारवाडी या निवृत्तीनाथ महाराजांच्या या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्या सर्व वारकरी संप्रदायाचे सर्व बंधुभगिनींचे मी या शास्त्रीनगर लोणारवाडी गावाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा जुनी परंपरा संतांच्या आणि ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शास्त्रीनगर भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ही आमची पालखी सोहळ्याची परंपरा अति उत्साहाने उत्साहाने आम्ही याचं स्वागत करतो आणि शास्त्रीनगर गावच्या वतीने आलेल्या सर्व भावी भक्तांचं आम्ही सर्वजण मनापासून हार्दिक स्वागत करून या पालखी सोहळ्यासाठी आलेल्या आमच्या सर्व वारकरी संप्रदायाचं गावाच्या वतीने पुरणपोळीचं जेवण देऊन त्यांना हा आनंद घेता येतो असं या गावच्या वतीने मी या पुनश्च या पालखी सोहळ्याचं मनापासून स्वागत करून या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.